नमस्कार मंडळी. ब्रिटनमध्ये इलेक्शन पार पडलंय आणि तिथे पंतप्रधान निवडण्यात आलाय. भारतीय वंशाचे असणारे जे जुने ब्रिटनचे पंतप्रधान होते, जे 2022 मधून कन्झर्वेटिव्ह पार्टीकडनं पंतप्रधान पद त्यांना मिळालं होतं, असे भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे हरलेत. मित्रांनो, आपल्याला जेवढा अभिमान झाला होता की एका भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इंग्लंड ब्रिटन सारख्या देशाचे पंतप्रधान झालेत, ज्या देशाने, ज्या राष्ट्राने, ज्या ब्रिटनने आपल्यावर इतके वर्ष राज्य केलं, त्याच देशाचे पंतप्रधान एक भारतीय वंशाचे नागरिक आहेत, आपले भारतीय नागरिक आहेत. जरी ते भारताचे नागरिक नसले तरी भारतीय वंशाचे असणारे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले होते. परंतु ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जे जे जनतेला आश्वासनं दिले होते, जे जे वादे केले होते, ते त्यांच्याकडनं पूर्ण करण्यात आले नाहीत. अत्यंत या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2022 मध्ये ते पंतप्रधान झाले होते. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ब्रिटनमध्ये महागाई प्रचंड वाढली. अनेक त्यांनी जे आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळं कन्झर्वेटिव्ह पार्टीचा दारुण पराभव झाला. मित्रांनो, ऋषी सुनक हे भारताचे जावई देखील आहेत. नारायण मूर्ती, सुधा मूर्ती हे जे भारताचं एक मोठं नाव आहे, हे उद्योगपती आहेत, प्रसिद्ध उद्योगपती आहेत नारायण मूर्ती, आणि समाजसेवक तसेच उद्योगपती सुधा मूर्ती, या दोघांची कन्या अक्षता मूर्ती यांचे ते पती आहेत ऋषी सुनक. आणि अक्षता मूर्ती ह्या सुधा मूर्ती नारायण मूर्तीच्या मुलगी आहेत. मित्रांनो, अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक हे ब्रिटनमध्ये अत्यंत श्रीमंत जोडपं आहे. यांची जी श्रीमंती आहे ही ब्रिटनच्या राणीपेक्षाही जास्त म्हणजे श्रीमंत आहेत. कुठेतरी ही श्रीमंती ह्या जे त्यांना जो पराभव झाला, या पराभवाला ही श्रीमंती कुठेतरी आड आली. कोरोना काळामध्ये ऋषी सुनकने 20,000 रुपयाच्या मगमध्ये कॉफी पिली, ते जेट विमानाने फिरले प्रायव्हेटमध्ये. या अशा अनेक गोष्टी तिथल्या मतदारांना रुचल्या नाहीत. ब्रिटनमध्ये जवळपास 18 लाख भारतीय वंशाचे नागरिक राहतात, ब्रिटन नागरिक. त्यापैकी जवळपास 65% लोकांनी ऋषी सुनक यांना नाकारलं, त्यांच्या कन्झर्वेटिव्ह पार्टीला नाकारलं, आणि तिथील पंतप्रधान झाले कीर स्टार्मर, जे की लेबर पार्टीचे आहेत. 400च्या वर यांच्या जागा आल्यात. मित्रांनो, अजून एक तिथलं वैशिष्ट्य म्हणजे ब्रिटनचं 1992 पासून जे एक्झिट पोलचे अंदाज येतात, त्या एक्झिट पोलचे अंदाज इकडे तिकडे झालेले नाहीत. जो एक्झिट पोल येईल त्यातल्या 2-3 जागा फक्त कमी जास्त झाल्यात. ॲज इट इज एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरलेला आहे. 130च्या आसपास ऋषी सुनकच्या पार्टीला संख्या मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये दाखवला होता, आणि 121 त्यांच्या जागा आल्या. अशा प्रकारचा हा अंदाज होता. लेबर पार्टी 400च्या प्लस जागा जिंकेल, तसंच झालंय. लेबर पार्टीला, कीर स्टार्मरला 400च्या वरती जागा भेटल्यात आणि ते ब्रिटनचे नवे पंतप्रधान झालेत. परंतु ऋषी सुनकवर अनेक आरोप झाले. मित्रांनो, अत्यंत श्रीमंत, त्यांचं सर्वसामान्यांशी कुठलंही नातं नाही, असे त्यांच्यावर आरोप झालेत. प्रायव्हेट जेटने फिरणं, कोरोनाच्या काळात 20-20 हजाराच्या मगमध्ये कॉफी चाय पिणं, या गोष्टी त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. तसेच त्यांचं जे वागणं होतं ते सर्वसामान्यांना रुचलं नाही. लेबर पार्टीने गरिबांना घरं देतो ही एक स्कीम आणली, त्यामुळे त्यांना अत्यंत जास्त फायदा झाला असं कुठंतरी म्हणावं लागेल. परंतु ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झाला, यात शंका नाही. त्यामुळे मित्रांनो, आपण कोणाचा कितीही बडेजाव केला तर नागरिकांना काय वाटतंय तिथल्या, ते जास्त महत्वाचं आहे. आपण उदो केला ऋषी सुनकचा, परंतु आपल्या उदोउदोने काहीही झालं नाही, आणि शेवटी तिथल्या नागरिकांना जे हवं होतं तेच झालं. त्यामुळे मित्रांनो, विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्यासाठी कोण कामं येतं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि तिथल्या नागरिकांनी कीर स्टार्मरला पंतप्रधान म्हणून निवडलं. त्यांना असं वाटलं की हे इथल्या नागरिकांसाठी महत्वाचे आहेत, आणि ते ऋषी सुनक जरी भारतीय वंशाचे असले तरी तिथल्या 18 लाखाच्या वर असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी ऋषी सुनकला
मतदान केलं नाही, मदत केलं नाही. यावरून घ्यायचा बोध आज आहे की माणूस कुठला आहे, आपलाच आहे का, आपल्याच जाती धर्माचा आहे का, हे बघून मतदान न करता कोण किती कामं येणार आहे, कोण काय काय काम करू शकतं आणि कोण राईट आहे हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? ऋषी सुनाक त्यांनी पंतप्रधान पद कसं गमावलं याबद्दल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स कळवा. तुम्हाला काय वाटतंय ऋषी सुनक विषयी आणि ब्रिटनमध्ये जे सत्तांतर झाले त्याविषयी कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.